हॅलो, नमस्ते. आज आपण टॉपचं शिवणकाम बघणार आहे. याचा कटिंगचा व्हिडिओ आधी टाकलेला आहे, तो नक्की बघून घ्या. आणि आज आपलं हे शिवणकामचा व्हिडिओ आहे. तर आपण आता ह्या गळा बनवू. तर हा आहे आपला कॅनव्हिस आणि त्यावर आपण हे गळ्याचे माप टाकू. मी 2.5 इंच रुंदी आणि उंची 6.5 असा पूर्ण चौकोन तयार करून घेतला आणि त्यामध्ये पानगळा आकार दिलेला आहे. हे बघा, आपलं थोडं टोक खाली गेलेला आहे आकार देताना. तो आपण गळा तयार करताना लक्षात घेऊ. कमी कसा करायचा तो आपण आधी बघू. बघा, आपण हा पानगळाचा आकार दिलेला आहे, तो आता आपण हा कट करून घेऊ. आधी बाहेरच्या साईडने कट करून घेतलं, नंतर आपण त्याला कपड्यावर तयार करून पलटू. बघा, आपण हा कपडा घेतला आणि या कपड्यावर ठेवून असं आपण त्याला साईडला शिवून घेऊ. पण याच्या आधी बघा, मी एक नवीन ट्रिक सांगते. आपण जेव्हा कॅनव्हिसवर गळा एका साईडनेच आखला जातो, तर दुसऱ्या साईडने त्याला आकार देताना थोडासा आकारामध्ये फरक पडतो. तर काय करायचं, सुईमधला दोरा काढून टाकायचा आणि सुईने त्या गळ्यावर शिवायचं, दोरा न लावता. तर दुसऱ्या साईडला सेम तसंच उतरते आणि मग त्यावर खडूने पुन्हा आपल्या जे आकार द्यायचा. तर बघा, सेम आलेला आहे. अशा प्रकारे आपण हे नवीन स्ट्रिक करून बघा. आणि आता हे कॅनव्हिस आणि कपडा आता आपण असा जोडून घेऊ. त्याच्या आधी बघा, साईडला 1/2 इंच सोडायचं, ती पट्टी आपण आतमध्ये पलटवू. हे बघा, ही पट्टी 1/2 इंच सोडलेली आपण पहिले कॅनव्हिसला जे गळ्याचं आहे त्याला जोडून घेऊ. आधी आपण ही पट्टी पलटून शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर आपण जो आपला गळा आहे, हा समोरचा गळा आहे आपल्याला, तो आपण ठेवून जोडून घेऊ. हे बघा, आपण ही पट्टी पलटून घेतलेली आहे कॅनव्हिसवर. आता आपण हे कॅनव्हिसचा जो मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि आपला जो गळा आहे टॉपचा, त्याचाही मधले सेंटर काढून घ्यायचा. हे बघा, हे दोघांचे मधले सेंटर काढून घ्यायचा. तिथे असं कट करायचं आणि दोघी पॉईंट एकमेकांवर ठेवायचं आणि तिथे पिन लावायचं मधल्या, म्हणजे आपलं मध्य सेंटर व्यवस्थित येतो. हे बघा, मी 1/2 इंच वरती सरकवला आहे. मला जर गळा कमी करायचा असला तर आपण असं करू शकतो, कारण आपण जेव्हा तो पानगळा आकार देताना त्याचं टोक थोडं 1/2 इंच खाली आलं होतं मापापेक्षा, तर आपण वरच्या साईडने त्याला कमी केलेलं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि आपण ही पिना लावून घेतल्या म्हणजे गळा सरकत नाही, आपल्याला व्यवस्थित असतो. आता त्यावरच आपण हे शिलाई टाकून घेऊ. जो आपला पानगळा आकार आहे त्या आकारावरच आपण शिलाई टाकून घ्यायची. बघा, व्यवस्थित चेक करून घ्यायचा. आपला जो कपडा आहे, खालचा कपडा, त्यामध्ये आला नको पाहिजे. तर व्यवस्थित जे आपण कपडा व्यवस्थित सावरून करायचा. आता बघा, आपले हे पिना काढून घ्यायच्या. आपण शिलाई टाकून घेतली त्यावर आणि हे वरच्या 1/2 इंचाचं मी कट करून घेतलं आणि पलटून घ्यायचं. बघा, पलटल्यावर हाताने व्यवस्थित फिनिशिंग करायचं आणि त्यावर किनाऱ्याच्या साईडने दाब शिलाई द्यायची, म्हणजे त्याच्याने व्यवस्थित फिनिशिंग येतं. हे बघा, आता गळा पलटवलेल्यावर आपण त्यावर पूर्ण दाब शिलाई टाकून घेऊ. हे बघा, आपण हे दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आपण पुन्हा त्यावर साईडलाच एक अजून शिलाई टाकून घेऊ. व्यवस्थित छान डिझाईन येते आणि डबल शिलाई पण होते. नंतर जे खालच्या साईडने उरलेलं असतं कॅनव्हिस, ते तुरपाई करून घ्यायचं. हे बघा, आपला हा पानगळा तयार झालेला आहे. बघा, आणि आता आपल्याला हा आपला पाठीमागचा गळा आहे. आता आपल्याला यात गळा तयार करायचा आहे. हे बघा, आपला गळा आहे. आपण हा 7चा गळा घेणार आणि आपला गोल गळा आहे तसा त्याला वाढवणार. आणि आता आपण हा कट करून घेऊ. आता आपल्याला कॅनव्हिस नाही लावायचा याला, त्याला आपण पट्टी लावून पायपिंग करू किंवा आतमध्ये पलटून घेऊ.
हे दोघेही चालेल त्याला. हे बघा अशा प्रकारे आपला समोरचा गळा आपण कॅनव्हास लावून पलटून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हा पाठीमागचा गळा आहे. आता आपण ही क्रॉसमधली पट्टी तयार करून घेतली आहे. तुम्ही याला कॅनव्हासही लावू शकता, जसं समोरचा गळा तयार केला त्याचप्रमाणे आपण कॅनव्हासही लावू शकतो. मी पण आता याला पायपिंगची आपली क्रॉसवाली पट्टी तयार करून आतमध्ये पलटून घेईल. हे बघा, हे आपण असं शिलाई यावर आपल्या मार्जिंगनुसार ही क्रॉस पट्टी गळ्यानुसार आपण जोडून घेऊ. बघा, जिथे गोल भाग असला तर तिथे गोल आकारानुसारच पट्टी लावायची. हे बघा, आपली ही पट्टी लावून तयार झाली आहे. आता आपण याला कट देऊन घेऊ. म्हणजे कट दिलं तर आपली पट्टी लवकर व्यवस्थित पलटते आणि छान आकारही येतो. जर आपल्याला पाठीमागे पायपिंग करायची असली वेगळ्या कलरची तर आपण असं पट्टी लावून, वेगळ्या पॅन्टचा वेगळा कपडा असला तर ते अशी पट्टी लावून आपण पायपिंग करू शकतो. याला आपण पायपिंग किंवा आतमध्ये पट्टी पलटवूही शकतो. केलेली आहे बघा, पायपिंग प्रमाणे याला आपण पलटवूही शकतो, पण मी याला पायपिंग केलेली आहे. बघा, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि काही तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला काही नवीन पॅटर्न, डिझाईन किंवा कटिंग शिकायची असेल तर नक्की सांगा. हे बघा, आपण याला असं व्यवस्थित पायपिंग करून घेतली आहे. आपली पायपिंग छान आलेली आहे. पुन्हा पायपिंगच्या शेजारी मी अजून एक शिलाई टाकून घेते पाव इंच अंतरावर. हे बघा, तुम्ही टाकली नाही तरी चालेल. ते मी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता आपला समोरचा भाग याच्यावर ठेवून मी आता शोल्डर जोडून घेणार. शोल्डर आपले हे अर्धा इंच जोडून घ्यायचं. बघा, आपण हे अर्धा इंचाचं शोल्डर दोघी साईडने जोडून घ्यायचं आहे. आपण दोघी साईडने अर्धा इंचाचं शोल्डर जोडून घेतलं आहे. आणि बघा, ओपन केल्यावर आता आपल्याला हे साईडले जे उरलेलं असतं ना, ते हे आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. मागचा आणि समोरचा भाग सेम आला पाहिजे व्यवस्थित, म्हणजे त्याच्याने व्यवस्थित फिनिशिंग येते आणि आपल्या दोघी शोल्डर व्यवस्थित सेम असतात. बघा, आपण हे दोघी शोल्डर चेक करून घेतले. म्हणजे एक्स्ट्राचं थोडेसे दोरे वगैरे काय असलं ते कट करून घ्यायचं. हे बघा, आपले बाहीचं माप राहिलं होतं, बाही कटिंगचं, आणि तिला जोड लागलेलं आहे वरच्या साईडने. तर बघा, आता आपण ही बाही कशी कटिंग केली ते आता मी दाखवते. आता ही आपली घडी 10.5ची घेतलेली आहे आणि बाही बघा आपली हे 10.5ची बाही आहे. तर आपण तिला, आणि बघा हे कॅप हाईट मी 3 इंचाचा कट केलेला आहे आणि आतमध्ये 2 इंच. आणि आपले हे जे बाहीचे आकार आहे, हे बघा, पहिला उंच भागाचा, नंतर खोल भागाचा. जे आपण नेहमी बाहीचा आकार देतो त्याप्रमाणे आपण ही बाही कट केलेली आहे. हे बघा, व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायचं आणि सेंटरला कट द्यायचा. आणि जे आपण हे ओपन करून आपला खोल भाग कटिंग करून घ्यायचा. हे बघा, जे ओपन केल्यावर 2 भागाचं असं आपण कट करून घ्यायचा. आणि आपला खोल भाग आणि उंच भाग दोन्ही कट झालेले आहे. बघा, आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे. आणि आता आपल्याला फ्रिलची बाही तयार करायची आहे. तर आपण 5 इंच उंची घेतलेली आहे आणि आपण हे जास्तीची रुंदी घेतलेली आहे. बघा, हे 18-18.5 इंच घेतलेले आहे. जेवढा आपला जो कपडा असेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. प्लेटीमध्ये कपडा जातो. बघा, आता मला हा कपडा ॲडजस्ट करायचा आहे, तर मी त्याला मध्येचा जो कपडा आहे त्याला मध्य साईडला मी पिन लावून घेतलं आणि दोघी साईडने पण पिन लावून घेतलं. आणि जे मधल्या साईडला जे उरलेलं आहे त्याच्या मी प्लेटी टाकून घेईन. म्हणजे त्याच्याने व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट समजेल की आपल्याला एवढ्या भागामध्ये
किती चुन्या येतील. म्हणजे आपण मध्ये सेंटरमध्ये पिन लावली आणि दोघी साईडला उरलेला कपडा आपल्याला प्लेटीमध्ये ॲडजस्ट करायचा आहे. तर बघा आपण ह्या प्लेटी आपण 1-1 इंचाच्या ज्या टाकून घेऊ त्यामध्ये. बघा प्लेटी व्यवस्थित हळूवार टाकायच्या, एकसारख्या आल्या पाहिजे. आणि आपल्याला जो भाग आहे मधल्या भागामध्ये ते आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. तर त्या पद्धतीने आपल्या प्लेटीचा आकार टाकायचा. हे बघा एका साईडच्या आपण टाकून घेतल्या, मध्य साईडला पिन लावली होती आणि नंतर आता दुसऱ्या बाजूला तिथल्याही टाकून घेऊ. आणि सगळ्या प्लेटीचे जे तोंड आहेत एकसारखंच आलं पाहिजे. जसं आपण मध्य साईडला पिन लावली तर एक ह्या बाजूला एक त्या बाजूला नाही, पूर्ण प्लेटीचे तोंड एकसारखेच आले पाहिजे. हे बघा आपल्या ह्या प्लेटी टाकून झालेल्या आहे आणि आपण तिच्यावर दाब शिलाई टाकणार आहे. बघा दाब शिलाईने व्यवस्थित फिनिशिंग येते. हे बघा आपण हे आपल्या फ्रिलच्या प्लेटी टाकून घेतलेल्या आहे. बघा असे व्यवस्थित छान आलेले आहे. आणि आपण दुसऱ्या बाहीच्याही प्लेटी टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण बाहीला प्लेटी टाकून घेतले. म्हणजे फ्रिलच्या बाही आहे, याची उंची आपण 5 इंच घेतलेली आहे. रुंदी हे आपण आपल्या कपड्यानुसार प्लेटीचे ॲडजस्ट करून घ्यायचे. आता मी 16.5 इंच एका साईडचे घेतलेले आहे. बघा आता आपल्या ह्या ज्या बाह्या आहे ते आपण ह्या शोल्डरला जोडून घेऊ. जो खोल भाग आहे तो समोरच्या बाजूला ठेवायचा आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागच्या भागाला. आणि बाही जोडताना मी सेंटरमधूनच जोडते नेहमी. तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी सेंटरमधूनच बाही जोडते. आधी एका साईडची जोडून घेते, मग नंतर दुसऱ्या साईडची जोडून घेते. म्हणजे याच्यानं व्यवस्थित बाही जोडली जाते आणि आपली जी बाही आहे ते एका साईडलाच होत नाही. म्हणजे सेंटरमध्ये जोडल्याने आपल्याला सेम दोघीकडचा भाग मिळतो. आणि जर साईडला कपडा उरला किंवा कमीही पडला तर आपल्या बाहीला काही फरक होत नाही. आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. केव्हाही बाही सेंटरमधूनच लावून घ्यायची. बघा आता आपण हे दुसऱ्या साईडचं जोडून घेतोय हे. आणि बाहीला आपण 2 शिलाई टाकून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित त्याला फिटिंग राहते. हे बघा आपली हे बाही लावून तयार झालेली आहे. पुन्हा आपण डबल शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपल्या ह्या 2 शिलाई टाकून झालेल्या आहे. आणि बघा आपण बाही व्यवस्थित लागलेली आहे आणि आपली छान आलेली आहे बाही. बघा आपण त्याला फ्रिलची बाही लावलेली आहे. हे बघा व्यवस्थित आलेली आहे शोल्डरपासून. तशीच आपण दुसऱ्या साईडचीही जोडून घेऊ. हे बघा दुसऱ्या साईडची बी आपण हे जोडून घेतली. आणि जे आपलं हे फिटिंगचं आहे ते हे फिटिंगचं मी मापं टाकते. हे जे आपलं 2-2 इंचाचे जे सोडलेलं होतं दोघी साईडने, जे आपलं जे फिटिंगचं आपण सोडलेलं होतं 2 इंचाचं त्यानुसारच आपण फिटिंग टाकलेली आहे. आणि त्याच रेषावर आणि जेव्हा आपण एक साईडने शिलाई जोडल्यावर पुन्हा रिटर्न तिच्यावर डबल शिलाई टाकून घ्यायची. रिटर्न आणायचं म्हणजे तिथे लॉक होतं. जे आपल्या सीट जोपर्यंत जे शिलाई आहे ना ती रिटर्न आणायची म्हणजे आपलं तिथे लॉक होतं. बघा मी दोघी साईडना जे आपलं 2 इंचाच्या मार्जिननुसार मी पहिले शिलाई टाकून घेते. आणि नंतर मग पुन्हा अजून एक जे आपले माप आहे त्या मापानुसार चेक करून फिटिंग अजून एक वेळा चेक करून जर आपल्याला काही कमी जास्त वाटलं तर आपण पाव इंच जे काही वाटत असेल तर आपण ते शिलाई मी पुन्हा नंतर टाकून घेते. बघा मी कसं आधी जे आपण 2-2 इंचाचं सोडलं होतं ना त्यानुसार मी आता ही शिलाई टाकून घेतली. हे बघा असं व्यवस्थित आपण रेषा ओढून घेतलेली आहे. आणि त्यानुसार फिटिंगची आपण जे शिलाई टाकून घेऊ. आपण एका साईडची टाकलेली आहे तर आपण हे आता दुसऱ्या साईडची टाकून घेणार.
जे बी आपण 2 इंच वाढवलं असते मार्जिंगसाठी फिटिंगचं सोडून, तिथून मी 2-2 इंच टाकून शिलाईचे फिटिंग टाकून घेते टॉपची. हे बघा, जिथे आपलं सीटचं जे आलं ना नशान, तिथून पुन्हा आपला टॉप पलटून घ्यायचा आणि सुई आतमध्येच राहू द्यायची आणि टॉप पलटून घ्यायचा आणि पुन्हा आपण असं हे रिटर्न आणायचं. हे आपण अर्ध्यापर्यंत आणायचं आणि नंतर साईडला आपण ही शिलाई घ्यायची. हे बघा, आपण हे दोघी साईडने फिटिंगची शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि जे आपल्याला वाटलं की आपण एकदा आपण 2-2 इंचाच्या हिसाबाने फिटिंग केलेली आहे. पुन्हा आपल्याला काही चेक करायचं असलं की व्यवस्थित आलं की नाही ते आपण असं चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार बघा फिटिंग टाकायचं. आता आपलं छातीचं चेक केलं आपण, हे कमरेचं बी आपलं आलेलं आहे व्यवस्थित. पुन्हा सीटचं बघा, सीटचं बी आपलं आलेलं आहे व्यवस्थित. तर आता आपण हे दंड घेर टाकून घेऊ. मी हा बाहीचा दंड घेर 6.5 टाकलेला आहे आणि फ्रिल तर समजा आपण आपल्या आवडीप्रमाणे जेवढा घेर ठेवायचा आहे तेवढा त्यानुसार आपण तिकडे शिलाई देऊन घेऊ. पण जो आपला दंड घेर आहे तिथे मी 6.5 घेतलेला आहे आणि फ्रिलचा आपल्या आवडीनुसार जेवढी आपल्याला घेर ठेवायचं असेल त्यानुसार ठेवायचा. बघा, आता आपण सीटपर्यंत आपली फिटिंगची शिलाई टाकून घेतली आणि आता आपल्याला चॉक तयार करायची आहे. बघा, चॉक तयार करताना आपल्याला 2 इंच नको पाहिजे, जे आपण 2 इंचाचं घेलं होतं तर आपण अर्धा इंच तिथून कट करून घेतलं आणि जे साईडला थोडंसं एक्स्ट्राचं असते ना, मी 2 इंच मार्जिन घेतलेली आहे. तर थोडासा आपण असे कट करून घेतला, जे बाहेर आलेलं आहे व्यवस्थित फिनिशिंग देण्यासाठी. आणि जे आपलं सीटचं आहे तिथे मी असं हे नशान लावलेलं आहे. पुन्हा दुसऱ्या साईडने बी तसंच करून घ्यायचं. जे काही थोडं एक्स्ट्राचं जे आपण मार्जिन घेतलेली आहे ती अशी कट करून घ्यायची. इकडच्या साईडने बी आपण कट देऊन घेतला आणि आता आपण हे जे चॉक बनवतोय ते हे आपण जे आपल्या सीटच्या नुसार सरळ नशाण टाकून घ्यायचे आणि 1.5 इंचाचं मार्जिन सोडायचे जेव्हा चॉक तयार करताना. हे बघा, मी दोघी साईडने व्यवस्थित फिनिशिंग करून घेतली. जे काही असं वाटत असलं एक्स्ट्राचं ते असं सरळमध्ये कट करून घ्यायचं आणि बघा, हे आपण अर्धा इंचाचं पट्टी फोल्ड करून घ्यायची. एक सिंपल ट्रिक सांगते. हे बघा, जे अर्धा इंचाची पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि तिथे आपण अशा पिना लावून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी जात नाही आणि अशी गोल गोल होत नाही. तर जे नवीन आहे त्यांना बऱ्याचशांना नवीनना हे चॉक येत नाही, ड्रेसचे चॉक येत नाही. तर आपण काय करायचं, ही अर्धा इंचाची पट्टी अशी सरळ फोल्ड करत यायची आणि तिथे ना आपण पिना लावून घ्यायच्या, म्हणजे क्रॉस येणार नाही, सरळ येते. आणि सेम आपण तसंच दुसऱ्या साईडनेही करून घ्यायचं. बघा, दोघी साईडने मी अशा पिना लावून घेतल्या तर आपलं एकसारखे आपली हे बघा पट्टी आलेली आहे आणि आपलं क्रॉस पण नाही गेलेले आहे. ह्याच्याने म्हणजे पिनाने लवकर छान होते आणि ज्यांना नेहमीचं येतं तर त्यांना पिना नाही लावलं तरी जमते. तर बघा, मी हे सांगण्यासाठी पिना लावल्या. अशा पद्धतीनेही आपण चॉक बनवू शकतो. बघा, असं आपण आता हे पिना काढून घ्यायच्या आणि शिलाई टाकायची. जशी पिन जवळ आली तशी पिन काढून घ्यायची आणि शिलाई टाकायची. आणि बघा, जिथे चॉकचं आपलं संपते सीट जोर तिथे थांबायचं आणि आडव्या साईडने टॉप करून घ्यायचा आणि तिथून पुन्हा शिलाई घ्यायची आपल्या दुसऱ्या पट्टीपर्यंत आणि तिथेच थांबायचं. पुन्हा आपला जो टॉप आहे तो पलटी करून घ्यायचा आणि आपल्या दुसऱ्या पट्टीवर यायचं आणि सेम आपण शिलाई मारून घेऊ. जसं पिना काढत आपण शिलाई टाकून घेऊ. तर बघा, आपल्या दोघी साईडच्या चॉकपट्टी छान आलेली आहे, कारण आपण ज्या पिना लावून केल्या ना तर व्यवस्थित येतं, म्हणजे आपले क्रॉसमध्ये होत नाही आणि गोल राऊंडही नाही होत. हे बघा, व्यवस्थित आपल्या छान आलेली आहे पट्टी. तर तुम्ही असं पिना लावूनही करू शकता. तसंच आपण सेम दुसऱ्या साईडचंही तयार करून घेऊ. हे बघा, सीट जोडचंही छान आलेलं आहे आणि आपण हे दुसऱ्या साईडचंही तयार करून घेऊ.
आणि जे तयार केलेले आहे त्याच्यात एका साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला आपण शिलाई टाकून घ्यायची डबल, म्हणजे दाबपट्टीला. जो आपण चॉक तयार केलेले आहे त्या समोरच्या किनारला पुन्हा एक शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपलं हे चॉक तयार झालेलं आहे दोघी साईडने शिलाई टाकून. तसंच सेम आपण हे दुसऱ्या साईडचं ही करून घेऊ आणि किनारच्या साईडने शिलाई टाकून घेऊ. बघा अशा पद्धतीने तुम्ही चॉक बनवून पहा, छान होतील आणि पिना लावल्याने चुकणारही नाही. आणि आपण हे बघा मागच्या साईडने ही पट्टी आपण पलटून घेतली आणि तिच्यावरही दाब शिलाई टाकून घेऊ. आणि जी आपली समोरची पट्टी होती डिझाईनची तीही आपण पलटवून तिच्यावर शिलाई घेतलेली आहे. बघा आपला हा टॉप तयार झालेला आहे. बघा आपला फ्रिलचा टॉप तयार झालेला आहे.